राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकाचं बिगुल काल वाजलं. 15 जानेवारीला मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होत असून 16 जानेवारीला त्याचा निकाल लागणार. तर मुंबईची महानगरपालिका कोणाच्या ताब्यात जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं. एका बाजूला ठाकरे बंधूची युती होणार का, तर दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये अजित पवार यांना सोबत देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे सोबत घेणार का, हा मुख्य चर्चेचा विषय असून यामध्ये इलेक्टोरल रोल याचा काय संबंध आहे आणि त्याचा मुंबई निवडणूक पालिकेशी काय थेट संबंध आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. तर मित्रांनो, इलेक्टोरल रोल म्हणजे मतदार यादी. जी मतदार यादी ज्याच्यामध्ये जो मतदार असेल, जो मतदान करणारा असेल, त्याचं संपूर्ण लिगल म्हणजे कोणाचं नाव कापलं गेलंय, कोणाचं नाव दुबार घुसवलं गेलंय, बोगस मतदार असतील, हे सर्व वगळून नंतर जी यादी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियातर्फे बनवली जाते त्याला इलेक्टोरल रोल म्हणतात. म्हणजे ती फायनल मतदानाची यादी. ज्या मतदानाच्या यादीमध्ये आपलं जर नाव असेल तरच आपण त्या ठिकाणी मतदान करू शकतो. आणि तुमचं जर नाव आहे का इलेक्टोरल रोलमध्ये, जी यादी प्रकाशित केलेली आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही ते तुम्हाला स्वतः तपासावं लागेल मित्रांनो. कारण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत महत्वाची असून सर्वच राजकीय पक्षाने आपणच मुंबई महानगरपालिकेवरती आपल्या पक्षाचा झेंडा लावणार यासाठी कंबर कसली असून महायुती